इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम आपण बघतोय आणि आजचा जो प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स dx. ओके, सो इथे बघा लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x असतं जे इथे एक्झिस्ट आहे. त्यामुळे आपण सबस्टिट्यूशन काय करणार आहे लॉग एक्स इज इक्वल्स टू टी पुटअप करणार आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर आपल्याला काय येईल डी बाय डी एक्स दोन्ही साईडला पुटअप करू आपण म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. आता इथे बघा ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. सो लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x असतं आणि टी हा व्हेरिएबल आहे. सो याचा आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही त्यामुळे आपण लिहिलं डी टी बाय डी एक्स. आता काय करूया एक्स एक्सच्या टर्म एका साईडला घेऊया म्हणजेच काय 1/x हा डी एक्स इकडे गेला डी एक्स इज इक्वल टू डी टी राईट. सो आता या दोन येल्लोमध्ये दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत दोन त्या आपल्याला काय करायचं इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये पुटअप करायचे बघा म्हणजेच काय येईल आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ टी म्हणजेच काय आहे लॉग एक्स आहे. सो इथं आपण पुटअप केलं टी डी टी म्हणजेच काय आहे 1/x डी एक्स इज इक्वल्स टू आय डी टी. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय असतंय साइन टी कॉस टी येणार इन टर्म्स ऑफ टी आहे. सो मायनस कॉस टी प्लस कॉन्स्टंट सी. बट आपला जो प्रॉब्लेम आहे तो इन टर्म्स ऑफ एक्स आहे त्याच्यामुळे आपल्याला आहे टीची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. ते काय आहे बघा आय इज इक्वल्स टू मायनस कॉस ऑफ लॉग टीची व्हॅल्यू जी आहे लॉग एक्स ती आपण इथं पुटअप केली लॉग एक्स प्लस कॉन्स्टंट सी. सो दिस इज आवर फायनल आन्सर.